नमस्कार. 72 मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. दरम्यान एनडीसीसी बँकेतील घोटाळा प्रकरणी निकाल लागला आहे. मुख्य आरोपी काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्यासह 5 जणांना न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयामुळे केदार यांना अटक होण्याची शक्यता असून आमदारकी धोक्यात आली आहे. विशेष म्हणजे काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी याच महिन्यात नागपूरला येणार आहेत. बहुचर्चित नागपूर जिल्हा बँक घोटाळ्यातील तत्कालीन अध्यक्ष काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह 5 आरोपींना दोषी ठरवलं आहे, तर प्रत्येकी 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. नागपूर जिल्हा बँकेत झालेल्या 152 कोटीहून अधिक रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. तत्कालीन अध्यक्ष काँग्रेस आमदार सुनील केदार यांनी बँकेच्या रकमेतून 2001 ते 2002 मध्ये होम ट्रेड लिमिटेड, मुंबई इंदिरा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या. सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करीत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले आणि अन्य आरोपींवर गुन्हे नोंदविण्यात आले. त्याचबरोबर या कंपनीशी निगडीत देशभर 4 राज्यात एकूण 19 ठिकाणी गुन्हे दाखल झाले. या सगळ्यांमध्ये प्रतिभूती दलाल म्हणून काम करणारे केतन सेठ देखील या प्रकरणात आरोपी आहे. हे सगळे खटले एकाच ठिकाणी चालवावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुरुवातीला न्यायालयाने खटल्याची सुनावणी थांबविण्याचे आदेश दिले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने या आदेशात बदल केले आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे.व्ही. पेखले यांनी यावर सुनावणी करायला सुरुवात केली. या प्रकरणी सुनील केदार यांच्यासह 5 जणांना न्यायालयाने दोषी ठरवले असून तिघांना निर्दोष मुक्त केले आहे. सुनील केदार यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवले असल्याने बँकेतील ठेवीधारक शेतकऱ्यांना 20 वर्षांनंतर न्याय मिळणार आहे. केदार यांना 5 वर्षे शिक्षा झाली असली तरी त्यांच्याकडे वरच्या न्यायालयात दाद मागण्याची संधी आहे. शिक्षा 5 वर्षे असल्याने केदारांची आमदारकी रद्द होऊ शकते. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात देखील अनेक मोठे बदल होऊ शकतात. सुनील केदार हे नागपूर जिल्ह्यातील हेवीवेट नेते आहेत. नागपूर जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नागपूर ग्रामीण मध्ये त्यांची सत्ता आहे. त्यामुळे या निर्णयाने नागपूर जिल्ह्यात काँग्रेस अडचणीत तर भाजपला अच्छे दिन येणार आहेत. विशेष म्हणजे काँग्रेसची स्थापना दिनानिमित्त 28 डिसेंबरला नागपुरात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यापूर्वी नागपुरातूनच काँग्रेसला धक्का मानावा लागणार आहे. विशेष म्हणजे या सभेला सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे उपस्थित राहणार आहेत.